पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षराने लिहिलेला दिवस म्हणजे 24 सप्टेंबर. समाजकट्टा चॅनलच्या माध्यमातून आपण 24 सप्टेंबर या दिवसाचे महत्त्व समजावून घेऊया. त्यापूर्वी आपल्याला माहीत असेल, लालबागचा राजा गणपती देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड राज्याभिषेक सोहळा देखावा दाखवण्यात आला आहे. त्या देखाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्याभिषेकाची राजमुद्रा गणपतीच्या पायाजवळ दाखवल्यामुळे शिवसैनिक असतील या भीमसैनिक यांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे. आपण जर पाहिलं तर सनातनी नेहमीच क्रिया करून बहुजनास प्रतिक्रियामध्ये गुंतवून ठेवतात, परंतु आपण मात्र आता प्रतिक्रियामध्ये न गुंतता क्रिया करण्याची खरी गरज आहे. शिवशाहीवर होणारा अन्याय ब्राह्मणी धर्मा अधीन राहून सहन करणे हा देखील एक मोठा गुन्हा नाही का? शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 रोजी रायगडावरती वैदिक पद्धतीने केलेला राज्याभिषेक, तो राज्याभिषेक नाकारून दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 रोजी करून घेतला. याला आता जवळजवळ 350 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु आपण शिवाजी महाराज यांनी पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक का केला हा इतिहास समजून घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. यावर विचार मंथन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. मनुस्मृती म्हणते की ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. या मनुस्मृतीच्या अनुषंगाने जर जो ब्राह्मण कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांवरती पहिला वार केला, त्याला एकदा दोनदा शिवाजी महाराजांनी सांगून पाहिलं, परंतु तिसऱ्या वेळे मात्र शिवाजी महाराजांनी एक घाव दोन तुकडे केले. आणि त्यामुळे हा जो त्यांचा घमेंड होते, त्या घमेंडीला कुठे श देण्यासाठी आऊबाजी आवळे आणि शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. 1,42,00,000 सुवर्ण मुद्रा खर्च करून ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार 6 जून 1674 रोजी रायगडावरती गागा भट्टाकडून वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक करून घेतला. परंतु गागा भट्ट सुद्धा शेवटी जातीवरती गेले, कारण शूद्रांसाठी असणारे जे पुराणयुक्त मंत्र आहेत, या पुराणयुक्त मंत्राने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून गागा भट्टांनी शिवाजी महाराजांना शेवटी शूद्र राजा ठरवले. राज्याभिषेकाच्या 26 वर्षानंतर 1690 मध्ये गोविंद नारायण बर्वे यांनी गागा भट्टाच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी संस्कृतमध्ये लिहिलेला शिवराज राज्याभिषेक कल्पतरू नावाची जी बकर आहे, ती आजही इंडियन एस्थेटिक सोसायटी कलकत्ता येथे उपलब्ध आहे. इतिहासकार शरद पाटील म्हणतात, तांत्रिक राज्याभिषेक चक्रपूजेला सर्व वर्णाचे लोक उपस्थित होते, पण गोविंद बर्वे यांनी आपल्या बकरमध्ये ज्या राज्याभिषेकाच्या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, ती म्हणावाशी सविस्तर दिलेली नाही. राज्याभिषेकावेळी गागा भट्टांना लाकूड लागणे, मंत्री दत्तोपंत यांचा पाय घसरून पडणे, शिवाजी महाराजांना शिवधनुष्य ओढताना हातातली अंगठी गळून पडणे आणि राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी राजमाता जिजाऊ यांचे निधन होणे, हा अपशकुन मानून शिवाजी महाराज दुसरा राज्याभिषेक करण्याइतके नक्कीच अंधश्रद्धाळू नव्हते. शिवाजी महाराजांनी गागा भट्टाकडे पंचांग पाहून युद्धाची वेळ कधी ठरवली नाही. या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन गनिमी काव्याने सर्व लढाया
अमावस्येच्या दिवशी लढलेले आहेत. राजाराम महाराज पालते जन्माला आले, शिवशाहीला अपशकून असल्याची भट पुरोहित ब्राह्मणांनी आवई उठवली, तेव्हा शिवाजी महाराजांनी ठणकावून सांगितले, राजाराम महाराज शिवशाही नव्हे तर आदिलशाही पालती घालण्यासाठी जन्मास आलेले आहेत. किल्ले तयार करण्यात गोंड लोक आघाडीवर होते. रमेश देसाई लिखित पुस्तकाच्या पान 67 वरती म्हटलेले आहे की शिवाजी महाराज हे गडांचे निर्माते आहेत. त्यांनी 350 गड किल्ले बांधले आणि जिंकले, परंतु त्यामध्ये त्यांनी कधी सत्यनारायण घातल्याची कुठल्याही बखरमध्ये आपल्याला नोंद दिसत नाही. शिवसैनिक मात्र शिवजयंतीमध्ये सत्यनारायण घालून ब्राह्मणी धर्माच्या सनातनी संस्कृतीचे स्तोम माजवून शिवशाहीला अवमानित करीत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. राज्याभिषेकासाठी प्रजेची तिजोरी रिकामी करूनही गागाभटाने शिवबाला शूद्र राजा ठरवले. हा अपमान सहन न झाल्यामुळे राजमाता जिजाऊ रायगड सोडून रायगडच्या पायथ्याला येऊन राहिल्या. त्या आजारी झाल्या, अस्वस्थ वाटायला लागलं त्यांना. अखेरचा निरोप घेत असताना जिजाऊ म्हणाल्या असतील, शिवबा, राजसत्ता मिळाली, परंतु धर्मसत्तेचं काय? राजसत्ता इतकीच समानतावादी धर्मसत्ता प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे, याची त्यांनी त्यावेळी शिवबांना आणि संभाजीराजे यांना निश्चितच जाणीव करून दिलेली आहे. जिजाऊ आबासाहेबांनी हा जो शेवटचा आदेश दिलेला आहे, याला महाविद्वान शिवपुत्र संस्कृत पंडित संभाजीराजे यांनी वैदिक पद्धतीचा राज्याभिषेक नाकारून दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेक करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे. पहिला राज्याभिषेक मधील वैदिक परंपरेनुसार 32 चकून सुचिन्हांनी गजबजलेले 32 मनाचे सिंहासन, राजमुद्रा, शिवमुद्रा, शिवनानी आणि सुरू केलेला शिवशक सनावळी या कशाची पर्वा न करता शिवाजी महाराजांनी वैदिक राज्याभिषेक नाकारून दुसरा शाक्तपंथी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. कारण शाक्तपंथ ही ब्राह्मण व्यवस्थेच्या विरोधातली परंपरा आहे. 17व्या शतकातील कवी मुक्तेश्वर बोधांच्या तारा देवीचा उल्लेख करून म्हणतात की शिवकालामध्ये शाश्वत आणि बौद्ध यांचे विलिनीकरण झाले होते. शृंगापूरचे हे शाक्तपंथाचे केंद्र असलेल्या इथे संभाजी महाराजांचं बालपण गेलेलं आहे. संभाजी महाराजांचे सल्लागार कवी कलश शाक्तपंथीचे पंडित होते. जातीच्या उच्चाटनाकरता शाक्तपंथामध्ये आंतरजातीय विवाहाला महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकाच्या अगोदर वेरूळच्या एका शूद्र महिलेशी शिवाजी महाराजांना विवाह करावा लागला. निश्चलपुरीचे गोसावी अर्थात भिक्षू यांनी अश्विन शुद्ध 5 24 सप्टेंबर 1674 रोजी शाक्त अर्थात शाक्तपंथी दुसरा राज्याभिषेक केला. इतिहासकार आसवलकर म्हणतात की शाक्तपंथी राज्याभिषेक म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचा पहिला हा विजय आहे. संभाजी महाराज यांनी देखील शाक्तपंथी पद्धतीने आपला राज्याभिषेक करून घेतला आहे. या दोन्ही राज्याभिषेकाचा म्हणजे ब्राह्मणी धर्मव्यवस्थेला दिलेला हा पुरोगामी महाराष्ट्राचा पहिला छेद आहे, हे इतिहासकार देसाई देखील मान्य करतात. शाक्तपंथी राज्याभिषेकावरती केळुस्कर गुरुजी पासून ते अशोक राणा असतील, श्रीमंत कोकाटे असतील, साळुंके हर्षे, पुरुषोत्तम खेडेकर अशा अनेक मराठा इतिहासकारांनी चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या राज्याभिषेकावरती प्रकाश पाडलेला आहे. अनेक त्यांनी ग्रंथ आणि पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत. सम्राट अकबराला ईश्वराचा अंश
विष्णू आणि कृष्णाचा अवतार मानणारे ब्राह्मण शिवाजी महाराजांना मात्र शूद्र राजा मानत होते. ही घरभेदी वृत्ती सनातनी ब्राह्मणामध्ये असल्याने ब्राह्मणी अहंकार मोडण्यासाठी संभाजी राजांनी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करवून घेतला. त्याचं प्रायश्चित्त म्हणून संभाजी राजांना औरंगजेबामार्फत मनुस्मृतीच्या नियमाने हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली. सत्तेवर आलेल्या पेशव्यांनी शिवशक बंद करून शिवशाहीला इतिहासात जमा केले. हा इतिहास आहे. शिवाजी महाराजांची समाधी अडगळीत पडलेली होती. शिवशाहीला न्याय देण्यासाठी त्यावेळी कुणीच प्रयत्न करत नव्हते. साधी मराठ्यांना आणि मावळ्यांना शिवाजी महाराजांची समाधी शोधता आली नाही. अशा वेळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरती जाऊन शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली. शिवाजी महाराजावरती अखंड पोवाडा लिहून त्यांची पहिली शिवजयंती सुरू केली. महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस निवडून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांच्या सत्यशोधक धर्माची परिवर्तनवादी चळवळ, तिचा वाढता प्रभाव, बहुजन समाज जागृत होत आहे याचा खऱ्या अर्थाने ब्राह्मणांनी दखल घेतली आणि सत्यशोधक चळवळीला कुठेतरी स्पीड ब्रेकर निर्माण करणे, तिला हानी निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सत्यशोधक चळवळीला श देण्यासाठी गणपती उत्सव सुरू केला. सत्यशोधक सोडून टिळकांच्या उत्सवामध्ये मावळे मराठे सहभागी होत होते आणि ही त्यांची चाल महात्मा फुले समजावून सांगत होते, परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे शेवटी वैतागून महात्मा फुलेंनी म्हटलंय, म्हणला तर मावळा नाहीतर कावळा आणि म्हणला तर मराठा नाहीतर खराटा. आपल्या गुरुच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये क्षत्रियांना शूद्र कसे केले आणि शूद्रांना अधोगतीकडे कसे नेले, त्यांना गुलाम कसे बनवले हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवराज्याभिषेकाच्या प्रकरणावरती सविस्तर असा तपशीलवार लेख लिहिलेला आहे. आपण खऱ्या अर्थाने त्याचं वाचन करण्याची गरज आहे. वास्तवतः रायगड पायथ्याला 25 डिसेंबर 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळून केवळ दलित, वंचित, अस्पृश्य समाजालाच नव्हे तर खऱ्या अर्थाने शिवशाहीला न्याय दिलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतलेला आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आता 350 वर्ष होत आहेत. मावळे, मराठे आणि शिवसैनिक यांनी आता तरी जागे होण्याची खरी गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली म्हणून आजही अनाजी पंथासारखे लोक संपलेली नाहीत. पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी करण्यासाठी मनोहर भेडेसारखे अनेक अनाजी पंथ सतत डोके वर काढत आहेत. म्हणून आपण बहुजनांनी जातीमध्ये, धर्मामध्ये न पडता बाहेर येऊन पुरोगामी महाराष्ट्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण वैज्ञानिकता आणि अवैज्ञानिकता मधील फरक लक्षात येत नाही तोपर्यंत मनुस्मृती या देशाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळींचा खेळखंडोबा केल्याशिवाय राहणार नाही. शिवराय फुले, शाहू आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या पुरोगामी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराची या महाराष्ट्राला गरज आहे. तर माझे शिवसैनिक आणि भीमसैनिक यांना विनंती आहे, आपला शत्रू आणि मित्र ओळखता आला पाहिजे. शिवाजी महाराज यांनी पहिला वैदिक राज्याभिषेक नाकारला, त्याची कारणे शोधून शाक्तपंथी राज्याभिषेक आपण बहुजनांनी साजरा केला पाहिजे. त्या राज्याभिषेकाला न्याय देता आला पाहिजे. तरच शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे नाव घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. तरी मी आज शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 की ज्याला आता 350 वर्ष पूर्ण होतोय, या राज्याभिषेकाचे बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.